नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला झाऱ्यावर जे वडे केले जातात, मूग वडे, त्याची भाजी दाखवणार आहेत. याची भाजी खायला खूप टेस्टी लागते. अगदी आपण असं जाड शेवीची भाजी करतो त्याप्रमाणे याची भाजी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजीसाठी मी 1-2 मोठे कांदे घेतलेले आहे, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. मूगवडी आपल्याला तव्यावर तेल घालून छान तेलावर खरपूस भाजून घ्यायची आहे. 1 चमचा तेल मी यामध्ये घातलेला आहे. रंग बदलोस तर आपल्याला हे मूगवडी बारीक गॅसवर भाजायचे आहेत. आपली वडे हे भाजून तयार झालेले आहे. आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ. या ठिकाणी मी 1 मोठा टोमॅटोही घेतलेला आहे. कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातले आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता यामध्ये मी घालून घेत आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालणार आहोत. पाव चमचा जिरे घातलेले आहे. लसूण छान ठेचून घ्यायचा आहे, यामुळे भाजीला चवही खूप छान येते. थोडासा लसूण परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. कांदाही आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतला आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवायचा आहे, यामुळे भाजीला ग्रेव्ही ही छान येते. थोडी कोथिंबीर घातली आहे. 1 चमचा मी लाल तिखट घालत आहे. पाव चमचा हळद घातली आहे. तसेच धना जिरा पावडर घालत आहे. 1 मोठा चमचा यामध्ये मी धना जिरा पावडर घातली आहे. अर्ध्या चमच्याला कमी मी यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे. कांदा लसूण मसाला नाही घातला तरीही चालेल. यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेत आहे. चवीनुसार मीठ घालत आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये वडे घालून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला वडे घालायचे आहेत. मस्त अशी भाजीला खळखळ उकळी फुटलेली आहे. झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनटं भाजी ही शिजवून घेणार आहोत. मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. ग्रेव्ही ही जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अशा प्रकारे तयार झालेली आहे. ही भाजी खायला खूप छान लागते. तसेच ज्यावेळेस तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मूगवड्याची भाजी बनवू शकतात. भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. ही भाजी तुम्ही सुक्कीही बनवू शकता. रस्सा बनवला तर भाजीही खायला खूप छान लागते. आपली भाजी ही तयार झाली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हीही करून बघा मूगवड्याची भाजी. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.